सांगली शहरातील शेरी नाल्यातील दूषित सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। याबाबत सृष्टी संवर्धन फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र वळवडे यांनी सांगली महानगरपालिका प्रशासन तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सलग 4 दिवस लेखी तक्रार केली होती। या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सांगली कार्यालयाचे प्रादेशिक नियंत्रक अधिकारी सचिन हरभट यांनी तक्रारदार रवींद्र वळवडे, ॲडव्होकेट ओंकार वांगीकर व महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसह शेरीनाला पंपिंग स्टेशन, विष्णुघाट आणि अमरधाम स्मशानभूमी परिसरात प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी 2 ठिकाणी पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले। पाहणी दरम्यान अधिकारी सचिन हरभट यांनी शेरीनाला पंपिंग स्टेशनचे प्रभारी अधीक्षक स्वप्नील कांबळे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी व्यस्त असल्याचे सांगितल्याची माहिती मिळाली। दरम्यान अमरधाम स्मशानभूमीच्या उजव्या बाजूने गटार फोडून शेरी नाल्याचे पाणी थेट कृष्णा नदीच्या पात्रात सोडण्यात येत असल्याचे निदर्शनास आले। याबाबत महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता आम्हाला याबाबत माहिती नसल्याचं सांगितलं गेलं। या प्रकारची गंभीर दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सचिन हरभट यांनी महानगरपालिकेला तात्काळ नोटीस देऊन याबाबत खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत। दरम्यान प्रशासनाने या प्रकरणात त्वरित कारवाई केली नाही तर हरित न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा तक्रार रवींद्र कुबेर वळवडे यांना दिलाय।